नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. आज मिरजेचे आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध विषयासंदर्भात माहिती दिली. यामध्ये कर्जमाफी, पात्र शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयेपर्यंतचे पीक कर्ज माफ व नियमितपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याची तरतूद केली आहे व जमिनीच्या क्षेत्रफळाची अट नसून पात्र लहान व मोठे दोन्ही शेतकरी लाभ घेऊ शकतात. तसेच महावितरण कंपनी कृषी पंपांच्या जुन्या थकीत वीज बिलासंदर्भात 48,000 कोटी रुपये शासनाने माफ केले असून तसेच सर्व पात्र शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने दिवसा मोफत वीज देण्याचा संकल्प आहे. वारकरी अपघात सासवड जेजुरी रस्त्यावर दिंडीत झालेल्या अपघातात मयत झालेल्या 4 वारकऱ्यांच्या कुटुंबांना मुख्यमंत्री आर्थिक मदत देण्यात येणार आहे. मिरज सिव्हिल अत्याधुनिक सुविधेमुळे रुग्ण उपचार घेण्यासाठी कल वाढलेला असल्याने मिरज येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या नवीन इमारत बांधकामास मान्यता देणे आणि खाटांची बेडची संख्या 700 पर्यंत वाढवणे. सदरील जुनी इमारत 32 वर्षे जुनी व जीर्ण झाली आहे. नवीन इमारत बांधकाम करण्यासाठी निधीची मागणी केली आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या समन्वयाने आषाढी एकादशी वारीच्या निमित्ताने चरण सेवा उपक्रमाअंतर्गत चरण सेवेसाठी डॉक्टरांसाठी नाश्ता, चहा, जेवणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच दिनांक 18 व 21 जुलै 2026 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या कालावधीत यल्लमा मंदिर भोसे व तासगाव फाटा भोसे येथे समुदाय आरोग्य शिबिर आयोजित करण्यात येणार आहे.